जॉब 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 सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड, सफाई कामगार, कंपनीमध्ये काम. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडाण नाका. आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बापरे, 14 गुन्हे, 30 मोटरसायकल, 1 ट्रॅक्टर आणि 5 आरोपी. पवारवाडी पोलिसांनी केली मोठ्या गुन्ह्याची उकल. बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर. पवारवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहजाद सय्यद इक्बाल राहणार सलामताबाद मालेगाव व शेख युसूफ शेख अय्यूब राहणार गुलशननगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रकटीकरणारे पथक सवंदगाव फाटा येथे परिसरात त्यांनी सापळा रचून गुन्हेगार नामे शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसूफ शेख अय्यूब दोन्ही राहणार मालेगाव यांना ताब्यात घेतले. यातील ताब्यात घेतलेला आरोपी शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसूफ शेख अय्यूब यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार शेख नजीम अब्दुल हमीद राहणार रौनकाबाद मालेगाव व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण राहणार सवंदगाव तालुका मालेगाव व देवीदास नानाजी वाघ राहणार सवंदगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका शहर परिसरातून एकूण 30 मोटरसायकल व 1 ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी चोरीच्या 30 मोटरसायकल किंमत रुपये 18 लाख व 3 लाख रुपयाचा ट्रॅक्टर असा 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस स्टेशनसह किल्ला पोलीस स्टेशन, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक शहर, धरणगाव पोलीस स्टेशन, जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस हवालदार संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड या पथकाने मोटरसायकल चोरीचे हे 14 गुन्हे उघडकीस आणून मोठी कामगिरी केल्याने शहरवासियांकडून पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब आणि आमचे SDPO साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते 30 मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि 1 ट्रॅक्टर मिळालेला आहे. ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर हे करत असताना 5 आरोपी आपण अटक केलेत. ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे, रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत, अमोल शिंदे आहेत, वाघ आहेत. या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाईमध्ये सामील झालं होतं. मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. हां, ज्यांचे जे हे कळालेले आहेत ते पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधू. ज्यांचा FIR दाखल आहेत त्यांचे. जर समजा एखादे FIR दाखल नाही, समजत नाही, बऱ्याचदा नंबरवरून समजत नाही, काहींचे नंबर नाही आहेत, तर ते लोक येऊन बघू शकतात. जर त्यांची हे निघालं आपण डिटेल्स असतील, कागदपत्र असतील तर ते घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात.